नव्या युगात स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास होणार सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक, असे प्रतिपादन आपल्या राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय आहे हे कार्ड, कोणासाठी असणार आहे हे कार्ड आणि कसं मिळवायचं हे कार्ड, ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एनसीएमसी कार्ड या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, काय आहे हे सरकारचं परिपत्रक, एसटी विषयीचं, एनएमसी कार्ड विषयीचं, ते आपण थोडक्यात बघूयात. मित्रांनो, एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ, सवलत धारकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची अनिवार्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती वाचून घेऊयात. मुंबई, 11 फेब्रुवारी 2026. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी जोड दिली गेलेली आहे, नवी पहाट उगवलेली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती आपले परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्ड मध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे ई बॉक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट बँक यांच्याशी करार केलेला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. पुढचा पॉइंट बघूयात. कोणाला मिळणार आहे हे एनसीएमसी कार्ड किंवा कोण असणार आहे या कार्डसाठी पात्र? या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाणार आहे. सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळणार आहे. तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड दिले जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आदी स्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण. मित्रांनो, या कार्डची वैशिष्ट्ये काय आहे ते आपण बघूयात. हे कार्ड स्मार्ट कार्ड असणार आहे. या कार्डची किंमत ही 199 रुपये असणार आहे, तेही जीएसटी सह. मित्रांनो, तुम्हाला जर जुने कार्ड जमा करायचे आहे आणि नवीन कार्ड जर घ्यायचे असेल तर तुम्हाला हे कार्ड 149 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. याचं रिचार्ज कसं करणार आहोत तर यासाठी ETIAM मशीन किंवा अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ऍप किंवा नियुक्त एजंट कडून आपण याचं रिचार्ज सहज करू शकणार आहोत. नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा या कार्डसाठी केलेली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000 पेक्षा जास्त अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या परिपत्रकानुसार याची नोंदणी ही बस स्थानकावरच केली जाणार आहे. परिपत्रकात पुढे असं आहे, एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. मित्रांनो, महत्त्वाचा पॉइंट घेऊया. कोणत्या प्रवाशांनी काय डॉक्युमेंट द्यायचे आहेत हे कार्ड मिळवण्यासाठी? तर सगळ्यात आधी बघूयात, महिलांसाठी आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आधार कार्ड द्यायचं आहे. दृष्टीहीन जे आहेत त्यांच्यासाठी वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग किंवा शारीरिक अपंग असणाऱ्यांना सुद्धा वैश्विक ओळखपत्र, विद्यार्थी सरळ क्रमांक, इतर सर्व सवलती, शासकीय प्रमाणपत्र, सवलत नसलेले प्रवासी, मोबाईल OTP हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे कार्ड मिळवण्यासाठी. मित्रांनो, वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड किंवा डिसॅबिलिटी कार्ड ज्याला आपण म्हणतो, ते कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्या कार्डशी हे कार्ड जोडूनच तुम्हाला एनसीएमसीचं स्मार्ट कार्ड मिळणार आहे.
मित्रांनो, हे कार्ड आपण रिचार्ज कसं करणार आहोत, तर हे कार्ड तुमच्या जवळच्या बस स्टँडवरती जाऊन सुद्धा तुम्ही करू शकणार आहात किंवा त्याचबरोबर गुगल पे, UPI, फोन पे याद्वारे सुद्धा तुम्ही हे कार्ड रिचार्ज करू शकणार आहात किंवा बस कंडक्टरकडे असलेल्या तिकीट मशीनद्वारे सुद्धा NCMC कार्ड रिचार्ज होणार आहे. तर मित्रांनो, हे होतं प्रवासादरम्यानचं महत्त्वाचं असं कार्ड ज्याचं नाव होतं NCMC कार्ड, म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. ही कार्डची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.